ओके, तर मला असं वाटतं तुला पाहता तुम्ही का बघावा, कारण की या फिल्ममध्ये तुम्हाला एका फिल्ममध्ये जे काही असतं ते सगळं मिळेल तुम्हाला. प्रेम आहे, तुम्हाला फॅमिली बॉन्डिंग आहे, तुम्हाला सगळं मिळेल. त्यामुळे मला असं वाटतं की एक खूप गोड प्रेमळ अशी फिल्म आहे. आम्ही खूप सगळ्यांनी खूप प्रेमाने बनवली आहे. त्यामुळे प्लीज मनापासून खूप संख्येने जा आणि ही फिल्म बघा. थँक्यू. खरंच खूप सुंदर फिल्म झालेली आहे आणि ही फिल्म का बघावी तर पहिल्याच अटेम्प्टमध्ये प्रोड्युसर, रायटर आणि डिरेक्टर ह्या 3 फुल टाईम जॉब उत्तम पद्धतीने सांभाळणाऱ्या मयुरासाठी ही फिल्म बघायला पाहिजे. पण त्याच्याबरोबरच सतीश सर आणि इलाताई यांची केमिस्ट्री बघायची असेल तर ही फिल्म बघायला पाहिजे. आणि बऱ्याच वेळेला असंच असतं की मुलगा एक सापडलेला असतो आई आणि बायकोच्या तावडीमध्ये, कात्रीमध्ये. ह्याच्यात मी जावई प्ले करतोय जो सासू आणि बायकोच्या मधला दुवा झालेला आहे. त्याच्यासाठी ही फिल्म बघायला पाहिजे. हो, निशिगंधा बरोबर. मी खरं तर मी कॉलेजला असताना एक फोटोशूट केलेलं होतं आणि ती आधारवड नावाची सिरियल करत होती. त्यात फक्त फोटो लावलेला माझा आहार घातलेला. आजकालच्या आयुष्यात ना प्रेम हे इतकं कॉम्प्लिकेट झालेलं आहे, लोकांनी एवढं कॉम्प्लिकेटेड करून ठेवलेलं आहे. पण आमच्या मूवीमध्ये तुम्हाला हे खूप सोपं केलेलं आहे. म्हणजे प्रेम करणं काही अवघड नाही आहे. मनापासून एखाद्या व्यक्तीमध्ये गुंतलं ना की ते आपोआप येतं बाहेर. आणि प्रत्येकाची व्यक्त करायची पद्धत ही कशी वेगळी आहे, या 3 जनरेशन्सची कशी वेगळी आहे हे ह्या मूवीमध्ये दाखवलं आहे. सो मला असं वाटतं की सरळ सिम्पल वेमध्ये जर प्रेम करायचं असेल ना, तर बघायचं असेल ना, तर हा पिक्चर नक्की बघावा सगळ्यांनी. पहिले तर मयुराचं मनापासून कौतुक आहे. नुसता आडनाव प्रधान नाही, तू आहेच प्रधान. आणि जे ते कालाचे ठाई सगळ्या जबाबदाऱ्या इतक्या छान पेलणं, म्हणजे आम्ही सगळेच जण हा मुखवटा चढवून रोज कामं करतो. पण तिने इतकं लीलया केलं, वाटलंच नाही की मयुराचं हे पहिलं पाऊल आहे. इतक्या उमेदीचं आणि ज्याला आपण म्हणतो ना, इतकं श्रेष्ठत्व तिने दाखवलं की खरंच कौतुक वाटतं तुझं. किती अभ्यास केलायस तत्पूर्वी ह्याची मला पूर्ण जाणीव आहे. आपण म्हणतो ना, अनेक जन्म संसिद्धी ताव तथैव परांगती. म्हणजे एखादी गोष्ट पूर्णत्वाला जायला काळाचं अमुक एक अर्घ्य द्यावं लागतं आणि ते दिल्यावरती ती गोष्ट पूर्ण होण्यापासून काळही त्याला अडवू शकत नाही. हे तिच्यासाठी वैयक्तिक आणि चित्रपटाच्या गोष्टीसाठी सुद्धा संयुक्तिक आहे. म्हणजे कसं आहे, ही गोष्ट आहे पिढ्यांची, वीण आहे पिढ्यांची. पण आयुष्य कसं असतं प्रत्येकाचं, आयुष्य म्हणजे सळसळत्या लाटा किंवा उसळत्या लाटा आणि शांत किनारा. वयाच्या वेगवेगळ्या सोपानांवरती आयुष्य प्रत्येकाला नव्याने वेगळं भेटतं आणि ते कसं भेटतं हे तुला पाहतामध्ये तुम्हालाही कळतं. स्वामी समर्थ. इतकी छान शहनाई ऐकल्यानंतर मी पिपाणी वाजवण्यात काय अर्थ नाही असं मला वाटतंय. कारण इतकं छान बोललं गेलंय, मला एवढं नाही बोलता येत. पण तरी सुद्धा मी एवढंच सांगेन की ही फिल्म, हा चित्रपट खूप सुंदर आहे, प्रेमावर आहे. जे काही असं म्हणूया की जे काही त्याच्यात केलेलं आहे, परफॉर्मन्स जो केलेला आहे तो माझ्या बाजूला ज्या उभ्या आहेत त्यांच्यामुळे केलेला आहे. त्यांनी सांगितलं तेच केलेलं आहे. मी म्हणजे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इलाताई यांच्याबद्दल मी काय बोलणार. त्यांनी इतकी सुंदर साथ दिलेली आहे, इतक्या छान रिॲक्शन दिलेले आहे आणि त्याच्यामुळे ते माझ्याकडनं जे काय झालं असेल ते बरं झालं असावं असं मला वाटतंय. पण हा सिनेमा प्रेमाचा सिनेमा आहे, प्रेमासाठीचा सिनेमा आहे आणि मला असं वाटतं की हा सिनेमा सगळ्यांनी पाहावा. म्हणजे प्रेम कसं करावं, कसं करू नये हे यांनी कळेल. आणि मला असं वाटतं आमच्या सगळ्यांची इच्छा आहे
की तुम्ही हा सिनेमा पहा, म्हणून पहा. धन्यवाद. याच्यात मी जी व्यक्तिरेखा साकार करते अरुंधतीची, मी आजपर्यंत 25-30 मराठी सिनेमे केले असतील, परंतु इतकी चांगली भूमिका माझ्या वाट्याला कधी आली नव्हती. त्यामुळे या अरुंधतीसाठी तुम्ही सिनेमा नक्की बघा. आणि सगळ्यांनी सांगितलंच आहे तो सिनेमा किती उत्तम आहे ते. याच्यामध्ये 2 प्रेमकथा आहेत, आजची आणि भूतकाळातली. त्यातली एक सुंदर गुंफण आहे. आणि तरुण जोडीसाठी तर तुम्ही बघालच, पण तरुण मनाच्या आजी आजोबांसाठी पण हा सिनेमा आहे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.